शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. नमस्कार मंडळी, मी क्रीडा समालोचक अविनाश ठाकूर दादर पेंट तुम्हा सर्वांचं हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिली मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल, डावाला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार, राज कोळी सामना करेल. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज दीक्षित पाटील आणि त्याच्यासोबत अतुल ठाकूर. आखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं डीप मिड विकेट कडे बॉल चालला, एक सिंगलच मिळेल. सीझन 5 मधली पहिली धाव ही सुद्धा नोट डाऊन केली जाईल. आमच्या समवेत साथी स्कोरर मित्र हमरापूर विभागातील एक प्रख्यात स्कोरर कविराजजी पाटील याच जोहे गावचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल दीक्षित पाटीलनं सिंगल गेली. स्ट्राईक रोटेशन लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईक आता दादर गावाचा एक विस्फोटक फलंदाज अतुल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर तब्बल 18 गावांना घेऊन चालणारी ही स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहताय तर इरवाडी हे गाव खरं तर ॲड झालंय. गतवर्षीपर्यंत 17 गावांचा समावेश असणारी स्पर्धा. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटनं. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने बॉलला उडवला. 2 खेळाडू बॉल खाली धावतात. एक सिंगल झाली, दुसरी सुद्धा पूर्ण झाली आणि 2 धावानं धावफलक पुढे चालला. 3च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना टीम शिवान्या स्पोर्ट्स कळवे. आणि खरं तर या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण पाहता खरं तर मालिकावीरासाठी दिला जाणारी 2 व्हीलर बाईक, परंतु प्रेक्षकांसाठी विशेष बक्षीस. जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्थातच आयवा कॅच ज्याला आपण प्रेक्षक कमाल कॅच म्हणतो, जे प्रेक्षक कमाल कॅच घेतील त्यांचं नाव इथे मात्र नोंदवलं जाईल. परंतु यावेळेसचा बॉल चांगला. राज कोळी बॉलिंग मार्कवर आहे. आतापर्यंत मोठा फटका त्याच्या अगेन्स्ट मारू शकलेला नाही आहेत फलंदाज. 3 बॉलचा खेळ संपला. सकाळचं सत्र आहे परंतु पहिला दिवस या स्पर्धेचा. तब्बल 11:57 झालेत. आता कुठेतरी आपण दुपारच्या सत्राकडेच वळतो असं म्हणायला हरकत नाही. उद्घाटन या सोहळा पार पडला त्यामुळे पहिला दिवस असला की थोडाफार डिले असतोच. परंतु यापुढे खेळाडूंना विनंती करेन की आपण अधिकचा वेग घेऊ नका. 5 षटकांची मॅच पाहता ज्यामध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आत संपवणं अनिवार्य असेल. यावेळेसचा बॉल आखूड टप्प्याचा, खांद्याचा अतिरिक्त वापर इथे गोलंदाजाने केला होता आणि तिथून मात्र कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात पहिला धक्का. अतुल ठाकूर बॅक टू द डगआउट. पहिला धक्का अतुल ठाकूर स्वरूपात मोठा गडी, मोठा मासा गळाला लावला. मी तर म्हणेन या वरडीच्या राज कोळीनं, कोळी आहे त्याला माहिती आहे मासा कसा गळायला लावायचा. आणि प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन फलंदाज. खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा आपण ऑप्शनचा जर फॉर्मॅट विचार केला तर 16 संघ आहेत आणि ज्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर 16 आयकॉन फलंदाज, 16 आयकॉन गोलंदाज आणि 16 आयकॉन अष्टपैलू खेळाडू असा फॉर्मॅट आहे. ज्यामध्ये अतुल ठाकूर ॲज अ आयकॉन बॅट्समन होता आणि त्याचा विकेट इथे मात्र राज कोळीनं मिळवला टीम अंतोरेसाठी. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खांद्याचा अतिरिक्त वापर. नौका फलंदाज आपण पाहता संगीत क्षेत्रामध्ये खरं तर ज्यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाला. महेंद्र पाटील सध्या बॅटिंग ट्रॅकवर 3ऱ्या क्रमांकासाठी त्यांना प्राचारण करण्यात आलं. पहिला बॉल होता, आतली कडा बॉलने घेतली होती. शॉट थर्ड मॅनला बॉल गेला. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होत्या. आतापर्यंत या षटकात जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा फक्त 3 लागल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. यावेळेचा बॉल ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला बॉल आला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगलच मिळेल आणि एका सिंगललाच समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. धावफलकावरती धावा लागतील. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना शिवान्या स्पोर्ट्स कळवेची धावसंख्या 4, जिथे गडी बाद झालाय 1.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर दीप पाटील आपल्याला पाहायला मिळतो अंतोरे संघासाठी. ज्या संघाचा संघनायक कोपर गावचा खेळाडू अर्थात सूरज म्हात्रे आपला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूने शिवान्या स्पोर्ट्स कवे संघाचा कर्णधार अर्थातच दीक्षित पाटील आपल्याला पाहायला मिळतो. खर तर दीप पाटील बॉलिंग मार्कवर आयकॉन 16 गोलंदाजामध्ये या खेळाडूची वर्णी लागली होती अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये, ज्यामध्ये कोपर संघाचा दीप पाटील बरेचसे पॉइंट सूरज म्हात्रेने याच्यावर खरं तर खर्च लावले होते. बराचसा विश्वास, कारण ग्रामीण संघामध्ये एका संघामध्ये खेळणारे हे खेळाडू आहेत. सूरज म्हात्रेच्या तालमीत घडलेला खेळाडू दीप पाटील सध्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना रावे एंड बॉल. महेंद्र पाटीलसाठी पहिला बॉल लो फुल टॉस हलक्या हाताने खेळ एक सिंगल मिळेल रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असतं तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. डेंजर एंडकडे धावत होता फलंदाज महेंद्र पाटील जिथे, परंतु एक सिंगल पूर्ण सुद्धा केले आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. आता 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात जिथे पुन्हा एकदा दीक्षित पाटील संथ गतीने सुरुवात झाली. पहिल्या षटकाची आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल फिगर गोलंदाज राज कोळीनं हाताळलं, जिथं फक्त त्याने धावा खर्च केल्या 4 आणि 1 गडी तिथे मात्र त्याने बाद केला अतुल ठाकूर सारखा. परंतु आता दीप पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते आता पाहण्यायोग्य असेल, कारण पहिल्या बॉलवर एक सिंगल जरूर आलं, परंतु आता उर्वरित 5 चेंडूंवर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण 5 षटकांचा सामना आहे जिथे पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषे लगत असतात, तर सेकंड ओव्हरमध्ये एक अधिकतम खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर, जिथे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. खोलात टाकला होता समोरच्या दिशेने अलॉंग द ग्राउंड, बॉल लॉंग ऑनला चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगल आहे. सकाळच्या 17 आणि या सकाळच्या 17मध्ये फक्त सिंगललाच प्राधान्य दिलं जातं. मोठे फटके अजूनही येत नाहीयेत फलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ संपला. आपण पाहता ही स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 साईप्रीत लाईव्ह या प्रशस्त असं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या सुद्धा प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा ऑनलाईन व्ह्युअर्स आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीनं स्वागत करतो. ऑन साइडला मोठा फटका, ज्या मोठ्या फटक्याची उत्कंठा लागली होती ना तो आलाय. बॉल लपाट ठेवलं डीप मिड विकेट सीमा पार. फलंदाज महेंद्र पाटील ठोकतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 मधला पहिला षटकार. धन्यवाद डीजे. मान्यवरांचं आगमन आता काही क्षणातच आपण होताना पाहत आहे. आदरणीय अमित राजेंद्रन सर आणि त्याचबरोबर अमल राजेंद्रन सर आर्टेक इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा दोन्ही मान्यवरांचं आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. सर्व आयोजन समिती आपण मुख्य प्रवेशद्वारामध्ये चला आणि सन्मानपूर्वक दोन्ही पाहुण्यांना आपण मंचावरती घेऊन या. पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, लॉफ्टेड हिट. इथे काय घडतं, पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल जरूर ड्रॉप झाला होता, परंतु एक चांगले प्रयत्न शॉर्ट कव्हरला खेळाडू होते, चांगला प्रयत्न होता, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. इथे मात्र फलंदाजाला जीवनदान मिळते. फलंदाज महेंद्र पाटील षटकारानंतर गोलंदाजानं कमबॅक जरूर केलं होतं, एक संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला करता आलं नाही. चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल, कारण मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये कर्णधारानं ऑक्शनमध्ये दाखवलेला तुमच्यावरचा विश्वास, हा विश्वास तुम्हाला सार्थकी लावावा लागेल. बॅटिंग करत असताना असो अथवा बॉलिंग करत असताना, परंतु फार महत्त्वाचं योगदान तुमचं फिल्डिंग करत असताना असणार आहे. पुढचा बॉल दीप टू दीक्षित. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला, उजव्या अष्टीपासून दूर ठेवला होता, परंतु पंच कोणताही प्रतिसाद इथे देत नाहीत. फलंदाज पाहत होता की हा बॉल वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या बाहेर जातोय की काय, परंतु तसं घडलेलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता या षटकातील अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी. आतापर्यंत या षटकात धाव संख्या खर्च झाल्या 9 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 9 खर्च केल्यात. लास्ट बॉल होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, परंतु बॅटची आतली कडा घेऊन बॉल खेळपट्टीवरच थांबतो. षटक समाप्ती, एंड ऑफ द 2 ओव्हर्स. धावफलकावरती धावा लागल्यात. मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहताय. आर्टेक इंजिनिअरिंगचे ओनर आदरणीय अमित राजेंद्रन सर आणि एका बाजूला अमल राजेंद्रन सर, या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी करतोय स्वागत. अमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आर्टेक इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा सन्माननीय अमितजी राजेंद्रन सर आणि अमल राजेंद्रन सर यांचं या ठिकाणी आगमन आमचं
हे आयोजन आपण पाहत आहे. खरं तर या आयोजनामध्ये आज या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन आणि आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून त्यांची उपस्थिती आपण पाहत आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष स्वागत अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या सर्व कमिटी मेंबर्सच्या वतीने आणि या संपूर्ण परिसराच्या वतीने सन्माननीय पाहुणे या ठिकाणी अमित राजेंद्रन सर आणि त्यांच्या बरोबरीने अमल राजेंद्रन सर, आर्टिक इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा, त्यांचं सहर्ष स्वागत. उद्योग क्षेत्रामधील खूप मोठं नाव आणि सध्या चर्चेमध्ये असणारं आर्टिक इंजिनिअरिंग, त्या खरं तर इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा अमित सर आणि अमल सर या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. सर्व आमची कमिटी मेंबर्स सन्मानपूर्वक त्यांना मंचाच्या दिशेने घेऊन येत असताना आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम, स्वागत. दोनही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम, आगतम स्वागतम, शुभ स्वागतम असं म्हटलं जातं. पडता पावले सज्जनांची वाढे शोभा कार्यक्रमाची आणि आज खरं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहता. मॅचकडे सुद्धा आपण वळणार आहोत, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर, बॉलिंग मार्कवर बॉलर तयार प्रफुल्ल टावरी. खरं तर रावे गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचं वैशिष्ट्यच ते आहे मित्रांनो, ज्यामध्ये तब्बल 18 गावांचा समावेश असा मी उल्लेख सातत्यानं करतो. ज्यामध्ये कर्णधार पाहायला गेलं तर आपण कोपरचा, त्याच्या संघामध्ये खेळणारे खेळाडू हे विविध गावांचे पाहायला मिळतात. संघ मालक आपण पाहताय खरं तर कुलदेवत एंटरप्राइजेस अंतोरेचे. मान्यवरांचं आगमन आदरणीय अमल सर आणि अमित सर, वेलकम, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओट यू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल होता, तिसऱ्या षटकाचा रनआउटची संधी तिथे होती. महेंद्र पाटील पुन्हा एकदा डेंजर एंडकडे सातत्याने धावतात, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मी तर म्हणण्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुमची रनिंग बिटवीन द विकेट फास्ट असते ना, त्यावेळेस तुम्ही एखादी चोरटी धाव ही सहजरित्या घेत असता, ज्यासाठी तुमचे फिटनेस हे फार महत्त्वाचं, तुमचे रिफ्लेक्सेस हे फार महत्त्वाचं आणि तुमच्या दोनही खेळाडूंमधला आय कॉन्टॅक्ट हा फार महत्त्वाचा असतो. जसं की आपण कबड्डीमध्ये पाहतो, एखादा राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नरला इशारा करतो डोळ्यांच्या डोळ्यामध्ये, आणि तसेच हे दोनही खेळाडू क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर आखो आखो में इशारे, आणि तेव्हाच भर दिवसामध्ये ही चोरटी धाव आणि एका धावेने धावफलक पुढे चालला. 14 धावसंख्येवर पुढचा बॉल प्रफुल्ल टावरी तयार. यावेळेसचा बॉल शफल झाले होते, परंतु हा बॉल डाऊन दी लेग. पंच संतोषजी चौधरी सरांचा इशारा, व्हाईट बॉल, स्वेअर चेंडूचा मारा. गोलंदाज प्रफुल्ल टावरीचा बहुतेक या मॅच मधला पहिला अवांतर चेंडू गोलंदाज प्रफुल्ल टावरी टाकतो. अजूनही दीक्षित पाटील जो सलामीला आला मैदानाच्या आतमध्ये, जिथं तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेचायचा होता, बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक सूरज मात्रे डाऊन दी बॉल, करणार नाही चुकी. मोठा धक्का, संघाचा संघनायक दीक्षित पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ऑन साइडला पहिलाच बॉल, एक सिंगल तर पूर्ण झाले. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय का, परंतु डीप मध्ये पहा, संदेश घरत ॲज अ आयकॉन म्हणून अमरापूर विभाग प्रीमियर लीग ऑप्शन मध्ये त्यांची निवड केली गेली आणि तशा प्रकारचा खेळ फिल्डिंगच्या माध्यमातून सिंगल अटेम्प्ट मध्ये बॉलला कलेक्ट केला आणि तदनंतर मात्र थ्रो केला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावा लागले ते का सिंगलच्या मधीनं 16 धावा.
यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल आला, तिथे मात्र मिसफील्ड झाल्या आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. फलंदाज महेंद्र विमान हवेमध्ये उडतो ना, तसेच फटके आता उडवावे लागतील, कारण शांत राहून चालणार नाही, संथ गतीनं धावा येणार नाहीत. लो फुल टॉस उडवलाय बॉल काउट कॉर्नरच्या दिशेने, बॉल निघून चाललाय सीमा पार. या मॅच मधला महेंद्र पाटीलचा दुसरा धमाका. फलकापती धावा लागल्यात 26 धावा. या षटकातील पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 धावा, पुढच्या 2 बॉलवर 10 धावा. यावेळेसचा बॉल सोडून दिला, परंतु पंच सांगतात इट्स व्हाईट बॉल, अर्थात त्याचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि व्हाईटच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 27 रन्स. क्रिकेटचा खेळ इथे पावलो पावली निर्णय बदलत असतात. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेचला होता, शॉर्ट कव्हरचे खेळाडू, परंतु गोलंदाज सुद्धा जात आहेत आणि तिथून मात्र 4 खेळाडू बॉल खाली आपल्याला पाहायला मिळले, परंतु एकही खेळाडू झेल कॅरी करू शकलेला नाहीये. तिथे मात्र मिसकम्युनिकेशन, कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि इथं 2 धावा सुद्धा मिळतात आणि या 2च्या मदतीने एंड ऑफ दी 3 ओव्हर्स धावफलकावरती धावा लागल्यात 29-29ला 2, जिथे ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे आपण पाहता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. च्या स्वागताकडे जातोय. मान्यवरांचं आपण इथे स्वागत घेत आहोत. मी या अमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 या करतर कमिटीचे अध्यक्ष वैभव ठाकूर आणि उपाध्यक्ष बंटी म्हात्रे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक, आजच्या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती, डॅशिंग नगरसेवक भाई निलकंठ म्हात्रे यांचा पण ते यथोचित सन्मान करावा. अध्यक्ष वैभव ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने उपाध्यक्ष बंटी म्हात्रे यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपले डॅशिंग नगरसेवक आदरणीय निलकंठ भाई म्हात्रे यांचा सन्मान इथे आपण करावा. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे प्रमुख उद्घाटक, आजच्या कार्यक्रमाचे या स्पर्धे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय निलकंठ भाई म्हात्रे यांचा हा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. नेहमी प्रेम राहिलं आपल्या परिसरावरती, सातत्याने तरुणांच्या पाठीशी खंबीर उभं राहणार हे नेतृत्व आणि स्वप्नपूर्ती. आम्ही गेले कित्येक स्पर्धांमध्ये भावी नगरसेवक हे शब्द आता आमच्या मुखातून यायचे, त्याची घरचं स्वप्नपूर्ती झाली. आज त्यांना हा बहुमान मिळाला, त्यांना ही शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. यानंतर पुढचा सन्मान असेल राजनजी पाटील साहेब, आणखीन एक दमदार युवा उद्योजक, समाजसेवक, दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय राजन पाटील यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. चला, मनोज दादा आणि बंटी म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान, प्रवीण पाटील यांना विनंती राहील, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्या होऊ द्या राजेंद्र पाटील साहेबांसाठी. अभिनंदन. माय शुभदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. पुढचे सत्कार मूर्ती आहेत त्या ठिकाणी विवेकदादा जोशी यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. आणि यानंतर आर्टेक इंजिनिअरिंगचे सर्व आदरणीय अमित सर यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. मी अमित सरांना विनंती करतो, आपल्या सन्मान स्वीकार करावा. इथे आमचे निकेश पाटील आणि त्याचबरोबरीने आयोजक आमचे रवी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आदरणीय अमित सर आणि अमल सर यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. आर्टेक इंजिनिअरिंगचे ओनर, युवा उद्योजक आणि त्यांचा हा सन्मान. धन्यवाद. यानंतर सन्मान केला जाईल अमल सर यांना आपण इथे सन्मानित करूया. युवा नेतृत्व, युवा उद्योजक या ठिकाणी आर्टेक इंजिनिअरिंगचे सर्व त्यांचा हा सन्मान या स्पर्धे निमित्तानं केला जातोय. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही इथे करत आहोत.
पुढचा सन्मान असेल कार्यक्रमाच्या प्रसंगी या स्पर्धे निमित्ताने गोपीनाथजी मोकल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि 40+ दमदार खेळाडू, समाजसेवक, या मैदानासाठी जे काय कागदपत्र लागली सुरुवातीला ज्या काय अडचणी होत्या त्यासाठी सातत्याने खरंतर धावाधाव करणारे आणि कामाचा खरंतर लेखाजोखा पाहणारे आदरणीय गोपीनाथ दादा मोकल यांचा हा सन्मान. पुढील सन्मान असेल मंचावरती अन्वी स्पोर्ट्सचे ओनर अल्केश पाटील. अन्वी स्पोर्ट्सचे ओनर अल्केश पाटील त्यांचा आपण इथे सन्मान करूया. अल्केश यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट क्षेत्रामधील जेवढ्या ॲक्सेसरीज तुम्हाला जर का घ्यायच्या असतील तर आवर्जून अन्वी स्पोर्टला भेट द्या. अगदी माफक दरामध्ये चांगली क्वालिटी तुम्हाला त्यांच्याकडे मिळेल आणि नक्कीच त्यांचा हा सन्मान होतोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला धन्यवाद. थँक्यू. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊयात मॅच कडे जिथे धावफलकावरती धावा लागल्या 31, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. आतापर्यंत 3.4 चेंडूचा खेळ संपला. दीपचा पुढचा बॉल रॅम्प केला होता, फटका फसला. शॉट थर्ड मॅनला खेळाडू होते परंतु तिथून झेल ड्रॉप झाला. शॉट फाईनला बॅकअप गेलं आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र ऍड केल्या गेल्या. फलंदाज कल्पेश डंगरच्या खात्यामध्ये चांगला फटका होता. प्री डिटरमाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आधीच मन बनवलं होतं की तशा प्रकारचा फटका खेळ. चांगलं कनेक्शन सुद्धा झालं होतं परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये एक चांगला प्रयत्न. अविनाश थोडं थांबवतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांसाठी स्पोर्ट्स सायकल आहेत आणि त्याचबरोबरने प्रेक्षक कमाल कॅच, आयवा कॅच जो प्रेक्षक पकडेल पहिल्या दिवसापासून शेवटच्या सामन्यापर्यंत त्या प्रेक्षकाची नाव नोंदणी आमच्या कमिटीकडे होईल आणि शेवटला ड्रॉ ओपन होईल आणि ज्या लकी प्रेक्षकाला मात्र ती सायकल मिळेल. काय फटका मारला, पिकअप शॉट, स्लॉग हिट करत असताना स्लॉट मध्ये आला, मिड विकेटच्या बाहेर हा फटका, षटकार, 6 धावा. बघा, प्रेक्षक कमाल कॅच साठी आपण या स्पर्धेमध्ये पाहता सायकल असणारा ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आहे आणि तशा प्रकारचा फटका प्रेक्षकांना संधी निर्माण करण्याचं काम इथे कल्पेश डंगर करतोय. ठोकला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आणि या षटकाराने 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा लागतील 39-39. फलकावरती 39 धावा लागतात. आपण ऑन स्क्रीन पाहता या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी आणि युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठदादा पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी अर्थातच शर्मिलाताई वैकुंठ पाटील. मॅच कडे वळतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 39ला गडी बाद झाले. 2 शेवटचं षटक. आता या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक. पहिला बॉल दिशाहीन चेंडू. पंच इंटरेस्टेड. बॉल वाईट. पंचांचे दोन्ही हात धरतीला समांतर. एक अनोखा इशारा. स्टायलिश अंपायर मॅन फ्रॉम शिरडोन आमचे संतोषजी चौधरी सर. धोनी. धावफलकावरती धावा 40 लागतील. 4 षटकांचा खेळ संपला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर पृथ्वीराज. खरं तर अंतोऱ्याचाच गोलंदाज आहे पृथ्वीराज. अगदी कमी वयामध्ये खूप नावलौकिक मिळवणारा खेळाडू. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला. राज कोळी स्वतः तैनात आहे. एक सिंगल मिळत. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. मी म्हटलं होतं चांगली रनिंग बिटवीन द विकेट ठेवलीत तर मात्र तुम्हाला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट सहजरित्या करता येईल आणि इथे मात्र क्विक रिफ्लेक्सेस या दोन्ही फलंदाजांचे आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 42 लागत असताना पाहायला मिळाल्यात. पृथ्वीराजला आता कमबॅक करावा लागेल. कमीत कमी धावा द्याव्या लागतील. ज्याप्रमाणे आपल्या मागील 3 गोलंदाजांना धावा खर्च केल्यात ना तशी गोलंदाजी करू शकेल का. परंतु शेवटच्या षटकामध्ये आल्यानंतर कुठेतरी दिशेमधनं भरकटवा
आता ट्रॅकवर येणं फार आवश्यक आहे, कारण पहिला बॉलचा खेळ संपलाय. फक्त धावफलकावरती धावा या षटकामध्ये 4 लागल्यात. तिथे टोटल रन्स ऑन दी स्कोर कार्ड 43. प्रेक्षक कमाल कॅच. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संध्या. 5ही दिवस या आपण या मैदानाच्या बाहेर. जे षटकार येतात ना त्यांना कॅरी करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी लेग. हा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त धावेत भर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीनं 44. 44 धावा. आता मात्र गोलंदाजासोबत थोडासा विचार विनिमय केला जातो आणि करणं आवश्यक सुद्धा, कारण नवीन गोलंदाजा आता नवीन गोलंदाजाच्या अगेन्स्ट थोडासा दबाव आता. आणि अशा वेळेला आता कर्णधाराला त्याच्या जवळ जाणं फार महत्वाचं. तिथे मात्र आता सूरज मात्रे त्याच्या जवळ जातो आणि कुठेतरी आता कान मंत्राची आवश्यकता. आता स्वतः मिड ऑफला अगदी गोलंदाजाच्या बाजूला आपण पाहता. 5 फिल्डर तुम्ही डीप मध्ये पाहताय, जिथे डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहता. खोलात टाकला होता यॉर्कर लाईनचा बॉल. स्वतः सूरज मात्रे बॉल खाली मिड ऑफ कडे ट्रॅव्हल करता. एक सिंगलच मिळेल. आता मात्र 2 धावा मिळणार नाही. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात 45. 45 धावा अजूनही या षटकातील आणि पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक आता कल्पेश डंगर, ज्याच्या बॅटमधून मागील षटकातील शेवटच्या बॉलवर आपण एक षटकार सुद्धा पाहिला. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. रिव्हर्सचं अस्त्र जरूर बाहेर काढलं होतं. रनआउटची संधी, परंतु आता पंच सांगतात. चला आपण पंचांचा इशाऱ्याकडे पाहतो. त्यामुळे ही कोणत्याही प्रकारची सिंगल ग्राह्य धरली जाणार नाहीये, कारण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गॅदर झाला आणि ज्यावेळेस तुम्हाला धाव कंप्लीट करायची असते त्यावेळेस दोनही एंडनं खेळाडू एकाच वेळेत निघणं आवश्यक आहे. क्रीजच्या बाहेर असणं आवश्यक आहे, परंतु तसं नव्हतं म्हणून हा निर्धाव चेंडू. पुढचा बॉल खोलात टाकला होता. मिनी हेलिकॉप्टर स्टाईलचा फटका जरूर सजवायचा होता, परंतु फटका त्या प्रकारे साकारू शकलेला नाहीये. बॉल चाललाय शॉर्ट कव्हरला. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड होतो. एक सिंगलच मिळते. शेवटचं षटक जिथे पहिल्या बॉल नंतर तब्बल 3 अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर आता बॉलिंगवर अगदी आपल्या लाईन आणि लेंथवर पुन्हा एकदा येतोय गोलंदाज पृथ्वीराज. धावफलकावरती धावा लागल्यात आता सिंगलच्या मदतीनं 46. लोबो फुल टॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळाडू आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. आता दुहेरीचा प्रयत्न केला गेला. थ्रो थोडासा खराब. बॅकअप होतं, पण तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण. सूरज तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की साइड आर्म थ्रो कर, जेणेकरून बॉल क्विकली विकेट कीपर जवळ जाईल, परंतु हा हाय आर्म थ्रो केला त्यामुळेच हा बॉल जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून शॉर्ट थर्डमॅनला जिथे बॅकअप होता तिथपर्यंत गेला. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावफलकावरती धावा लागल्या 48. आता या षटकातील शेवटचा एक बॉल आहे. आता 50 धावा धावफलकावरती लागतील का? आतापर्यंत 48 लागल्यात बॅटिंग करत असताना. शिवान्य स्पोर्ट्स कळवे तसेच नेक्स्ट मॅच साठी सुद्धा रेडी राहायचं टीम कॅप्टन प्रसाद पाटील आणि प्रथमेश पाटील. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. इनफिल्डच्या वरून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल चाललाय. 2 खेळाडू बॉल खाली येत आहेत, परंतु शेवटच्या बॉलवर शेवट गोड. फलंदाज महेंद्र पाटीलच्या बॅटमधून 1 बाउन्स. सीमा पार. धावा 4 चौक. बॅटिंग करत असताना टीम शिवान्य स्पोर्ट्स कळवेची धावसंख्या जाऊन पोहोचली 52. आता विजयासाठी आवश्यकता असेल कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे संघाला अर्थातच सूरज मात्रे. आपल्याला आवश्यकता असेल 5 षटक, 30 चेंडू आणि 53 धावांची. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जातोय. एका बाजूने प्रसाद पाटील, पेण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, तर त्याच्या समवेत अगदी कमी वयामध्ये सर्वाधिक आयकॉन टुर्नामेंट खेळणारा खेळाडू अर्थातच खारसापोलीचा वंडर बॉय प्रथमेश पाटील. खरं तर दोघं खूप चांगले मित्र आहेत, परंतु सध्या एकमेकांच्या अगेन्स्ट. मी विनंती करतो निळकंठ भाई मात्र यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो. सात्विक अँड स्वरूप तांबडशेत पेंट त्यांच्या अगेन्स्ट श्री सिद्धिविनायक कोपर गोईवाडा. खरं तर दादांचं मोस्ट वेलकम टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने प्रसाद पाटील, दुसऱ्या बाजूने प्रथमेश पाटील. प्रथमेश कॉल करतो. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेक जिंकलाय प्रसाद. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण असं नसतं वा.
प्रसाद पाटील, प्रथमतः निर्णय का असेल? फिल्डिंग घेऊ सर. फिल्डिंग घेणार. सकाळचं सत्र पहिली मॅच आपण पाहताय, 50हून अधिक धावा होतात. फिल्डिंग घेत असताना समोर आपण पाहताय प्रथमेश पाटील, पेण तालुक्यातील एक अगदी युवा खेळाडू परंतु खूप प्रतिभा संपन्न खेळाडू. त्याचा संघ आहे. त्याच्या आगे सकाळच्या सत्रामध्ये काय विशेष स्ट्रॅटेजी? एक स्ट्रॅटेजी ना, टीम बॉन्डिंग बनवण्याचा प्रयत्न असेल आणि एक चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण की नवीन पोरं आहेत आणि एक चांगला क्रिकेट आणि टॅलेंटर आहेत त्यांच्यात खूप, आणि तसाच गेम फॉरवर्ड करू सर. काय म्हणाल, किती आतुरता होती हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 ची? की दरवर्षी आतुरता असतं, कारण की सर्वात आपल्या विभागातली मानाची स्पर्धा असते आणि ती लोक पण पब्लिसिटी पण जाम आहे टुर्नामेंटला, त्यामुळे एक उत्सुकता तर असतंच जाम आणि जिंकण्याचा पण प्रयत्न असेल सर. हो, नक्कीच हे होते प्रसाद पाटील. खरं तर प्रेक्षकांना सांगायला आवडेल, हमरापूर विभाग प्रीमियर लीग सुरुवात झाली, पहिल्या 2 सीझनचा मालिकावीर खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूने आपलं प्रथमेश आहे. प्रथमेश, काय म्हणाल, टॉस गमावलाय, प्रथमतः बॅटिंग आले आपल्या वाट्याला, कितपर्यंत धावांची मजल मारू शकेल आपला संघ? त्यांच्याकडे बॉलिंग लाईनअप पण खूप सुंदर आहे आणि जेवढा रन करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला हरवण्याचा प्रयत्न करू. जेवढा आमचा परफॉर्मन्स बेस्ट देता येईल तेवढा आम्ही चांगला बेस्ट देऊ. काय म्हणाल, एकंदरीत समोर प्रसाद पाटील सारखा खेळाडू आहे, आयकॉन टुर्नामेंट सध्याच्या घडीला खूप साऱ्या खेळतो, त्याच्याबद्दल काय म्हणाल? प्रसाद म्हणतं बोलायचं झालं तर प्रसाद म्हणजे वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड ऑलराऊंडर इन रायगड टेनिस क्रिकेट आत्ताच्या घडीला आहे. कारण तर त्याच्या सर्व आता जेवढ्या ओपन टुर्नामेंट तो खेळतो तेव्हा तो कंपल्सरी तो फायनल कंपल्सरी खेळतो आणि तिथे चांगला परफॉर्मन्स करतोय आणि माझा आवडता खेळाडू आहे तो. एकंदरीत हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 कसं वाटतं आज सकाळचं सत्र, हे आयोजन, त्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करता आणि दरवर्षी ते सक्सेस होतात. फक्त पुढच्या वर्षी माझी अपेक्षा आहे की डे नाईट टुर्नामेंट करा. चला, शुभेच्छा असतील. प्रथमेश या मॅचसाठी त्यांच्या वाटलं बॅटिंग आले, त्यानंतर आपण खरं तर दादांचं मनोगत ऐकूया. दादा सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देतात. भाई निळकंठ मात्र यांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. हमरापूर प्रीमियर लीग 2026 खरं तर सुरुवातीलाच आयोजक आणि सहयोगांचं खूप खूप मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी अथांग मेहनत करून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. मला ह्या स्पर्धेचं उद्घाटक म्हणून, नगरसेवक म्हणून यावेळेस त्यांनी मला जो मान दिला, सन्मान दिला आणि माझ्या हस्ते उद्घाटन करून घेतलं, त्याबद्दल ह्या सर्व कमिटीचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व कमिटी मेंबर आणि संयोजक, आयोजक यांचे मनापासून धन्यवाद मानतो. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आदरणीय वैकुंठ पाटील, शर्मिलाताई पाटील आणि त्यांच्यासोबत जेवढ्या लोकांनी ह्या कार्यक्रमाला, ह्या क्रिकेटसाठी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. ह्या सर्व 16 संघ आहेत आपले, 16 संघाचे सर्व आयकॉन आणि त्यांच्या सर्व क्रिकेटच्या टीममधील सर्व प्लेयर्सला माझ्याकडून सगळ्यांच्या शुभेच्छा देतो. थांबतो. येस, थँक्यू. खरं तर पेण नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक भाई निळकंठ मात्रे यांचं मनोगत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आल्या शुभेच्छा. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सात्विक अँड स्वरूप तांबडशेत पेण, अर्थातच प्रसाद पाटील हॅव वन द टॉस. दे हॅव सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील आमचे गुरुवर्य रोशनजी पाटील सर तारा. धन्यवाद. धन्यवाद. अविनाश ठाकूर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकताय. या परिसरातील नामवंत समालोचक आमच्या समवेत आणखीन एक समालोचक आहेत, मानसजी मनोरे मोहपाडा, त्यांचंही स्वागत. आर्या कलेक्शन हमरापूर यांच्या वतीने या स्पर्धेतले उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांच्यासाठी ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबर जो उत्कृष्ट फिल्डर राहील त्याला सनग्लास आणि ट्रॅक देण्यात आलेला आहेत. आर्या कलेक्शनचे सर्व आकाशजी कोळी यांचं मनापासून आभार. त्यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबरीने बेस्ट फिल्डरसाठी सनग्लास आणि त्याच्याबरोबरने ट्रॅक दिली जाईल. त्यांचं मनापासून आभार. तर जाऊया मॅचच्या दिशेने. स्पर्धेतला पहिला सामना आपण प्रिव्हियस सत्र पाहिलं, मागचं सत्र पाहिलं, ज्यामध्ये 52 धावा आल्या. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुलदैवत एंटरप्राइजेस कदर अंतोरे संघाची पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. स्वतः कॅप्टन सूरज आणि त्याच्याबरोबरने ओनर प्रसाद पाटील. चांगली फाईट पाहायला मिळेल. दोन्ही तगडे खेळाडू आहेत आणि बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी कॅप्टन दीक्षित पाटील सज्ज होताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 5वं पर्व. प्रत्येकाला आतुरता असते या स्पर्धेचे आणि आज या स्पर्धेचं
आयोजन ज्याला मात्र सुरुवात झाली आहे. पहिला सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. आज थोडासा शेड्यूल डिले झाला कारण आज उद्घाटन होता. उद्यापासून मात्र अगदी वेळेवरती तुम्हाला स्पर्धा चालू होताना पाहायला मिळेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकापासून जर का स्टार्ट चांगला मिळाला तर धावांचा पाठलाग करणं सोपं होईल या ठिकाणी अंतोरे टीमला. आणि दीक्षितने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये. तर मात्र अडचणी वाढतील बॅटिंग करत असताना टीम अंतोरेसाठी. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली अम्ब्रेला टाईप लावली, छत्रीच्या आकाराची फिल्डिंग, शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट थर्ड मॅन, शॉट तर फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर उभा केलाय. मिड ऑफच्या अगदी बाजूला हलकासा एक फिल्डर आहे त्या ठिकाणी उभा. मिड ऑनमध्ये एक फिल्डर लावलाय. डीप लॉंग ऑफ एका बाजूला डीप मिड विकेटला एक फिल्डर लावलाय. पॉवर प्ले ऑन, यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. बेस्ट अंपायर संतोष चौधरी आणि त्यांच्या बरोबरीने आत्माराम कोळी, हिरामन भोसले ऑफिशियलची भूमिका साकारत असताना पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल चेस केला होता, बॉलचा पाठलाग केला होता, दिशा त्यांचं काम होतं. पण इथे बॉल चालला त्या ठिकाणी गल्लीमध्ये. मोठा फटका खेळायचा होता फलंदाजाला, अगदी शरीरापासून दूर होता. नॅचरल स्विंग जो दीक्षितचा आहे त्याचा फायदा त्याला झाला. बॉल बाहेर त्याने काढला आणि त्याचा पाठलाग करत असताना हलकीशी कडा लागली होती. बॉल गल्लीमध्ये ट्रॅव्हल होताना एक सिंगल मिळाली. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. अंतोरे संघाचं अकाउंट ओपन झालं प्रसाद पाटील या खेळाडूचं. एक धाव सध्या धावफलकावरती आहे. श्री सिद्धिविनायक कोपर कोलीवाडा संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. सिद्धिविनायक कोपर कोलीवाडा संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पण या, एकत्र या. कॅप्टनशी आपण संपर्क साधा. नेक्स्ट मॅच प्रसाद आणि प्रथमेश या दोन संघ नायकांमध्ये पाहायला मिळेल. बघा मराठी शाळेतील कलवे गावातील इयत्ता 5वीचे 5 विद्यार्थी आहेत. बघा ते घरातून निघालेले आहेत. इथे तर आम्हाला दिसत नाहीये मैदानाच्या अवतीभोवती, परंतु आसपास जर कुठे असतील तर त्या 5 विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर आपण घरी पोहोचा. आपले आई वडील नातेवाईक तुमची वाट पाहत आहेत. त्यामुळे सूचना असेल त्या 5 विद्यार्थ्यांना, 5वीचे देखील आहेत, त्यांना विनंती आपण लवकरात लवकर घरी पोहोचा. धन्यवाद. फुल टॉस टाकलाय. लॉफ करत असताना स्क्वेअर लेगच्या रिझन कडे खेळले. बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, खणखणीत चौकार. कळवे गावचे आमचे सत्यदादा पाटील त्यांचं आगमन, त्यांचंही स्वागत. चौकार ठोकला त्या ठिकाणी सूरजने. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल सध्या मैदानामध्ये आहे. पुढे आले होते, पुन्हा एकदा स्टेप आउट, फ्रंट फूट ड्राईव्ह आपण पहिला ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट. बॉल निघाला पुन्हा एकदा सीमारेषे दर्शन घेण्यासाठी. अनादर बन चौकार. लगातार 2 चौकार आणि या 2 चौकाराच्या मदतीने स्कोर मूव्ज ऑन. 9 धावा सध्या धावफलकावरती आहेत. खरं तर वेगाने आता धावांची गती वाढवली आहे. सूरज सारखा आक्रमक खेळाडू कॅप्टन इनिंग साकारत असताना मैदानामध्ये टीम कोपरचा हा खरं तर खेळाडू आहे आणि यावेळेला अंतोरे संघाला तो लीड करतोय या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस. आ बैल मुझे मार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा गगनचुंबी गगनभेदी सूरजचा षटकार. धन्यवाद. डिपिंग फुल टॉस अगदी समोर टाकला, पुढ्यात टाकला, त्याच्यावरती तुटून पडला सूरज हा खेळाडू. अतिशय घातक स्फोटक खेळाडू. फॉग एंटरप्राइजेस वॉटर सप्लायचे ते सर्व आहेत सूरज म्हात्रे. आणि एक चांगला दमदार अष्टपैलू खेळाडू सध्या चांगली भूमिका साकारत असताना मैदानामध्ये षटकार ठोकला. धावांची गती वाढली. धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 15.
पुढचा बॉल स्विंग अँड मिस. हा टप्पा चांगला होता बघा. इथे टप्प्यावरती बॉल टाकला आणि इथे मात्र फलंदाज बीट झाला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस एकही खेळाडू बाद झालेला नाहीये आणि धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल बिनबाद 15. स्टार्ट चांगला मिळाला. 15 धावा आल्या. 13 पूर्णांक जवळजवळ आपण पाहिलं या ठिकाणी 10.60 हा रिक्वायर्ड रन रेट होता पर ओव्हर मागे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 15 त्या ठिकाणी मिळाल्या. आता फिल्डिंग सेटअप आपण लगेच लावून घ्या. वेळ अधिकचा घ्यायचा नाहीये. 53 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आणि ही जर का जोडी अधिक काळ विकेटमध्ये थांबली तर मात्र धावांचा चेस करणं अगदी सोपं होऊन जाईल टीम अंतोऱ्याला. आणि कविश लीग मॅचमध्ये आपण जर पाहिलं पहिला सामना फार महत्त्वाचा असतो कारण पहिला सामना जर का तुम्ही जिंकला तर तुम्हाला आणखीन संधी वाढते आणि कारण इथून जो जिंकणारा संघ आहे पुढच्या मॅचमधला जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये विनर ही मॅच होईल आणि त्याच्यामध्ये जर का पराभूत झाले तर तुम्हाला आणखीन एक संधी मिळेल आणि जर का इथे पराभूत होऊन पुढच्या मॅचमध्ये पराभूत झाले तर मात्र तुम्हाला या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल कारण राऊंड रॉबिन मेथडमध्ये या लीग स्टेजला फार महत्त्व आहे प्रत्येक सामन्याला. त्यामुळे सुरुवातीचे सामने कसे जिंकता येतील याकडे मात्र फोकस करावं लागेल टीम दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंना. 15 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज झालाय आयुष ठाकूर. सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू कोपरचा आयुष ठाकूर आता बॉलिंग मार्कवर. त्याला सर्वाधिक पॉइंट्सने त्याला मात्र सोल्ड आउट करून घेतला या ठिकाणी आपल्या टीममध्ये. बॅकफुटला आले. कट केल्या बॉलला अप्पर कटचा फटका. लाजबाब स्ट्रोक. आठवण झाली वीरेंद्र सेवागची काय फटका होता. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला दणदण करत. वेलकम बाउंड्री. भव्य स्वागत. चौकार. चार धाबा या फटक्यावरती आल्या. लेन बॉल होता. थोडा टॉस झाला. राईज झाला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं अपलिफ्ट करत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका आला. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 19 धावा सध्या स्कोअर कार्ड वरती आहे. दोन्ही बाजूने आक्रमण सध्या होताना आपण पाहत आहे. समोर टाकलाय डाऊन द ग्राउंड. याही वेळेला लॉफ्टचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळलेत. वाडी स्ट्रॉंगरला फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल निघाले 2 धावांसाठी आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाला. दबाव आता पूर्णपणे शिवन्या स्पोर्ट्स कलवे या टीमवरती. धावा रोखाव्या लागतील आणि इथे मात्र आता चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 21 धावांची भागीदारी आपण होताना पाहिली. पहिल्या इनिंगचा आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च होत्या. त्या ठिकाणी राज कोहलीने काय गोलंदाजी केली होती पॉवर प्ले मध्ये. समोर टाकलाय वन्स अगेन. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑन कडे खेळत असताना हा फटका देखील चला डीप मध्ये. 1 धाव या फटक्यावरती मिळेल. बॅटिंग करत असताना टीम अंतोरेला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोअर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी बिनबाद 22. अजूनही 31 ची गरज आहे. चांगलं बॅटल. यावेळेला मात्र चांगलं प्रत्युत्तर देत असताना कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे संघ. सूरज चांगल्या फॉर्म मध्ये. त्याला साथ देतोय आपला सहकारी प्रसाद पाटील. तो देखील चांगल्या टच मध्ये. विकेट हवाय. ब्रेक थ्रू हवाय. फिल्डिंग करत असताना प्लॅन मिस. चांगला बॉल टाकला पण लाईन खराब असल्या कारणाने पंचाने या बॉलला वाईड घोषित केलंय. शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा. इनिंग मधला पहिला वाईड बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन खर्च करत असताना गोलंदाज आयुषला पण त्या ठिकाणी पाहिलं. धावसंख्या सध्या स्कोअर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 23 धावा. 23. नेक्स्ट बॉल समोर टाकला. हलक्या हाताने खेळले. फॉलो थ्रू मध्ये बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला होता. अडवण्याचा प्रयत्न केला होता पण इथे बॉल चालला त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑन कडे. फिल्डर पुढे येत असताना बॉलला उचलला फेकला. दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली आणि या 1 रनच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती आपण धावा सध्या धावफलकावरती पाहता बिनबाद 24 धावा. 24. फक्त 29 ची गरज आहे विजयासाठी. समोर टाकलाय. फुल पेस ऑफ द बॅट. कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न होता. बॉल चालला त्या डीप कव्हर पॉइंटला. बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना सेकंडचा कॉल. प्रसाद थोडासा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी आहे कारण कधी कधी म्हणतात फिटनेस फार महत्वाचा असतो आणि एका बाजूला सूरज प्रचंड वेगाने धावतोय. सूरजची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली सडपातळ बांधा आणि उंच देहबोलीचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला थोडासा हेल्दी आहे परंतु चांगला फ्लेक्झिबल आहे प्रसाद. या दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. रिव्हर्सचा प्रयत्न. अल्टी पलटी. बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर कल्टी. कबसला बॉल चालला त्या ठिकाणी डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. रिव्हर्सचा चौकार.
धन्यवाद. संधी निर्माण झाली होती, झेल सुटला होता, त्या ठिकाणी आपण पाहिला दीक्षित कडून सूरजचा कॅप्टनचा विकेट मिळाला असता फिल्डिंग करणाऱ्या शिवन्या स्पोर्ट्स कळवेला ती मात्र संधी गमावली. ओनर सुशील पाटील आणि करण पाटील, शिवन्या स्पोर्ट्स कळवे संघाचे संघ मालक, त्यांचं मनापासून आभार. त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत. समोर टाकलाय वेगवान बॅट्सविंग फॉलिंग स्विप टाईपचा फटका खेळायचा होता. बैठक त्या ठिकाणी आपण पाहिली खरं तर प्रसादची, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने यावेळेला आपण पाहिला हा डॉट बॉल एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. वेगात टाकला, बीट केलं फलंदाजाला, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहे 31. ऑन साइडला चांगलं टायमिंग, लॉग हिट करत असताना गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्यावरती. वन बाउन्स इन टू द फॅन, सीमा पार, खणखणीत चौकार. स्पोर्ट्स कळवे संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण होतोय, त्यामुळे टेन्शन आता थोडंसं वाढत चाललंय या टीमच्या खेम्यामध्ये. पुन्हा एकदा वेगा टाकत असताना याही वेळेला जोरदार बॅट स्विंग होते, परंतु हँड अँड कॉर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं. त्याचमुळे आपण पाहिलं हलकीशी आतलीशी कडा घेत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल फीड झाला. दरम्यान एक सिंगल घेत असताना दोन्ही फलंदाज चांगलं खरं तर ताळमेळ दोघांमध्ये आपण पाहिलं आणि चांगली भागीदारी आणि विजयाकडे मार्गक्रमण करत असताना सध्याच्या घडीला हे दोन खेळाडू सूरज म्हात्रे, प्रसाद पाटील, अंतोरे संघ, कुलदैवत अंतोरे या टीमला आपण मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या 16 संघाचा खेळ तुम्हाला येणाऱ्या 5 दिवसामध्ये पाहायला मिळेल. 4 जानेवारी स्पर्धेचा अंतिम दिवस. पुढे टाकला बॉल, पुन्हा एकदा त्या ठिकाणी लॉफ करत असताना कटर टाकला होता, यावेळेला चांगला कटर होता. हलकीशी कडा घेत असताना गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा चिक्की सिंगल्स, क्विक सिंगल पाहायला मिळाली. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 37 37 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी 16 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. बघा इथे खरं तर तुम्हाला रन रेट महत्वाचं नाही, सामना जिंकणं महत्वाचं. राऊंड रॉबिन मेथडचा एक महत्व आहे. तुम्ही जितक्या खरं तर मार्जिन जिंकाल. निलकंठदादा म्हात्रे आमच्या डॅशिंग नगरसेवक, पुन्हा एकदा मनापासून आपला आभार. तुमच्या माध्यमातून चांगलं कामे सातत्याने होत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला दिलेली संधी जनतेने दाखवलं तुमच्यावरती प्रेम, नक्कीच त्याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. पेण नगरपालिकेचे डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांची आता खरं तर निवड झालेली आहे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने राजेंद्रदा पाटील असतील, आमचे विवेकदादा जोशी असतील, त्याचबरोबरने आर्टेक इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा अमित सर, अमल सर, याही पाहुण्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल या कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावा स्कोर कार्ड वरती 37, आता 12 मध्ये 16. बघा अजूनही हा सामना संपलेला नाहीये. जरी पहिल्या विकेटसाठी भागीदारी जवळजवळ आपण पहिल्या 37 धावांची झाली असली तरी येणाऱ्या 12 बॉलमध्ये देखील हा सामना जिंकता येऊ शकतो शिवन्या स्पोर्ट्स कळवे टीमला. लेट पण थेट जर का या मॅचमध्ये बॉलर्सनं कमबॅक केलं, फिल्डिंगमध्ये चांगले एफर्ट्स लावले तर हा सामना देखील जिंकता येईल. कारण क्रिकेटचा खेळ म्हणतो आपण नेहमी सांगत असतो अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. आणि हा सामना देखील तितकाच उत्कंठावर्धक व्हावा ही खरं तर तमाम क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जर का गेला तर मात्र पैसा वसूल मॅच या पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळेल याची चर्चा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आदरणीय डॅशिंग नगरसेवक निलकंठभाई म्हात्रे यांचा मनापासून आभार. त्यांचाही संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. भाई निलकंठ 11 दादर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. समोर टाकलाय आणि इथे मात्र मिस झालाय सूरज. ज्या बॉलवरती मोठा फटका यायला हवा होता, फुलटॉसला कॅपिटलाइज करायला हवं होतं, इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल आला. मी मगाशी म्हटलं जरी पहिल्या विकेटसाठी भागीदारी चांगली झाली असली तरी अजूनही वेळ गेलेली नाहीये. शिवन्या स्पोर्ट्स कळवे संघाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. भूतकाळात जे घडलंय ते विसरून जा, पण भविष्य तुम्हाला घडवायचं आहे. आमचे नाकवा यास कोळी गणेशदादा कोळी यांचं आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वरडी गाव म्हटलं की आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटला धर्म मानणारे गाव आहे, प्रचंड क्रिकेट प्रेमी गाव आहे. स्पर्धा कुठेही असू द्या त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आम्ही नेहमी पाहिली आणि त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं स्वागत. आता 10 बॉलमध्ये 15 धावा. मॅच हाय व्होल्टेज होत चालली आहे. हळूहळू मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करतोय
शिवन्या स्पोर्ट्स कळवे संघ. यावेळेला थोडासा वेगळ्या दाटीचा फटका बघा. पल्लू स्कूप बॉलने मात्र जास्त उसळी घेतली. अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईड बॉल. या क्षणाला एक्स्ट्रा रन खर्च करायला नको हव्या होत्या, म्हणून इथे श्रेयस हा खराब चेंडू. त्याचा फायदा 1 for 1 ओव्हर, 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही सूचना गोलंदाजाला मिळाली. आता 10 मध्ये 14. ऑन स्क्रीन आपण पाहता या स्पर्धेचे आमचे मान्यवर निलकंठबाई मात्रे, डॅशिंग नगरसेवक, या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहिली. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. समोर पुन्हा एकदा प्रसाद. समोर टाकला, उडवला बॉलला. पायातला चेंडू होता. लॉफ करत असताना ऑन साइडला फटका आपण पाहिला, जिथे सिंगल आली. सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही खेळाडू. खराब फिल्डिंग. याच गोष्टीची मी चर्चा केली. जेव्हा 12 मध्ये तुम्हाला 15 डिपेंड 16 डिपेंड करायच्या होत्या, तेव्हा फिल्डिंग मधलं स्टँडर्ड तुम्हाला थोडंसं वेगळ्या लेवलला न्यावं लागेल. आणि इथे मात्र मिस्टेक झाली. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करत असताना 2 धाबा आल्या. आता समीकरण बदललंय. शेवटचे बॉल असतील 9, विजयासाठी 12. 9-12 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. पहिल्या 3 मध्ये 4 धाबा खर्च केल्या. अजूनही पुढचे 3 बॉल श्रेयसचे महत्वाचे राहतील. पंचांच्या डाव्या बाजूने समोर टाकलाय. गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण याही वेळेला सिंगल मिळाली. एंड बदलला सूरजने. जर या मोमेंटला सूरजचा विकेट काढला, जर या मोमेंटला ब्रेक थ्रू मिळाला शिवन्या स्पोर्ट्स कळवे संघाला, तर हा सामना रफ अँड टफ होईल. यातील मात्र शंका नाहीये. आता 8 मध्ये 11. पुढचे 2 बॉल ही निर्णायक आहेत. किमान 8-9 धावा जर राहिल्या लास्ट ओव्हरमध्ये, तर मात्र अपेक्षित सामना पहिल्याच लढतीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उत्कंठावर्धक, अटीतटीचा, हाय व्होल्टेज, डोक्याला सुन्न करणारा, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे. तो सामना कदाचित होईल जर का विकेट या 2 बॉलमध्ये सूरजचा काढला श्रेयसने, तर मात्र मॅचमध्ये मजा येईल. 8 बॉल 11 तर समीकरण आता सामन्यामध्ये आलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, आता शॉर्ट कव्हरला घेतला आणि एका बाजूला स्वीपर कव्हरला एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये उभं केलं. वेगळी रणनीती राहिली या ठिकाणी आता खरं तर कॅप्टन दीक्षित पाटीलची. 8 बॉल 11चं समीकरण. श्रेयसचा पुढचा बॉल. निर्णायक चेंडू टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर टाकला. याही वेळेला पुन्हा एकदा स्लॅश करायचा प्रयत्न होता. काय फिल्डिंग केले, लाजबाब. बघा, बॉल भवऱ्यासारखा गरकन फिरला आणि फिल्डरने देखील त्या बॉलला थांबवलं. कारण त्या क्षेत्रामध्ये पॉइंट आणि गलीमध्ये किंवा थर्डमॅनला फाईन लेगला फिल्डर जो असतो त्याला प्रचंड अलर्ट राहावं लागतं. बॉल कधी डायव्हर्ट होईल आणि दिशा बदलेल आणि तुमची दशा करून टाकेल हे सांगता येऊ शकत नाही. आणि आपण जर पाहिलं ऑलमोस्ट दिशा बदलली होती, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फिल्डर होते त्या ठिकाणी सूरजला आपण पाहिलं. 7 बॉल 10 धाबा. 7 चेंडूमध्ये 10चं समीकरण आता या सामन्यामध्ये आलंय. पुढचा चेंडू. यॉर्करचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी केली आहे श्रेयसने. एक अनप्लेएबल डिलिव्हरी पाहिली, परंतु या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहिली. जवळजवळ आता 43 धावांची झालेली आहे. आता 6 मध्ये 10 होतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय डगआउटमध्ये कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरेच्या. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिली बॅटिंग पहिल्या 3 ओव्हरमध्ये हा संघ 12च्या वर स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता. आपण तो मागच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या पूर्णपणे बॅकफुटला आला. फक्त 6 धावा आल्या. आता 6 मध्ये बनवायच्या 10. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. सहा चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावा. मॅच ऑन. हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. कारण शिवन्या स्पोर्ट्स कळवे संघ इथे हार मानायला तयार नाहीये. नेव्हर गिव्ह अप या संघाचं टॅग लाईन आहे आणि इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा संघ तुम्हाला लढताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर त्याला आहे स्वतः गोलंदाज महेंद्र पाटील. रायगड भूषण ज्यांना पुरस्कार मिळाला, संगीत क्षेत्रामधलं खूप मोठं नाव. या मात्र आपल्या संघासाठी
धावून येईल का मदतीला हे पाहावं लागेल. 6 मध्ये जर का 10 धावा डिपेंड केल्या तर मात्र सुरुवात चांगली होईल या संघाची, हे म्हणायला हरकत नाहीये. कारण आतापर्यंत सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये होते सूरज आणि एका बाजूला प्रसाद. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या श्रेयस, त्यामुळे दबाव दोन्ही फलंदाजांवरती राहील. क्रुशल मोमेंटला आता हा सामना आलाय. पहिला बॉल लास्ट ओव्हर मधला, फुल टॉस टाकला, हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला सिंगल घेतली. सेकंडचा कॉल होईल का, निघाले दोन्ही खेळाडू. रिस्क घेत असताना आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल प्रसादला, कारण स्ट्राईक हवी होती सूरजला. एक रन मिळाली बॅटिंग करताना अंतुराला, एक विकेट महत्वाची मिळाली फिल्डिंग करताना. टीम कळवेल आता कहाणी मिटवीस. 5 बॉल 9चं समीकरण. ला पहिला खेळाडू बाद झाला. चांगली भागीदारी प्रसादने वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलं. टोटल 22 धावांचा एकदा जोरदार टाळ्या होता प्रसादच्या इनिंगसाठी. मग जरी 22 केल्या असल्या तरी आता हा सामना क्रुशल मोमेंटला आहे, गंभीर झाला. खरं तर हा सामना आता अतिशय आपण जर पाहिला हाय होटे होत चाललाय. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. स्वतः सूरज कॅप्टन मैदानामध्ये जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील. अंतोरे संघ तर एका बाजूला महेंद्र पाटील, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर, कळवे संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू, ज्याच्या बॉलवरती मात्र मागच्या एक सिंगल मिळाली आणि सांघिक यश मिळालं कळवे टीमला. आता 5 मध्ये 9 हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. रफ अँड टफ मॅच, पहिला सामना हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा. फुलटॉस टाकला, दिशा दिली आहे. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मधला फिल्डर धावत गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. बॉल उचलतोय फेकतो, दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आता 4 मध्ये 7, 4 बॉल 7चं समीकरण मैदानामध्ये आहे. देवेंद्रजी पाटील कळवे यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. पेपर शॉट्सचं आपण फायर होताना पाहिलं पाहुण्यांच्या स्वागतासाठी. त्या मशीनचे सर्व आहेत आणि त्यांनी आम्हाला फ्री सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 चेंडूमध्ये 7 धाबा. पायात टाकला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, यावेळेला अलॉंग विथ कार्पेट खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल. याच चुका तुमच्या संघाला पराभवाकडे घेऊन जातील. इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा आल्या. आता 3 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. 3 बॉल 5चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. थकलाय थोडा सूरज, त्याला पाणी हवाय. चला पाणी घेऊन चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. हमरापूर विभाग प्रीमियर लीग साठी आम्हाला ज्या दानशूर जाताना आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचं मनापासून आभार. आर्या कलेक्शन हमरापूर श्री आकाश कोळी यांच्या वतीने बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी ब्रँडेड शूज आहेत आणि बेस्ट फिल्डरसाठी सनग्लास आणि ट्रॅक त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. बेस्ट बॅट्समन सायकल स्वर्गीय आर के पाटील सर तांबडशेत यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, त्यांचं मनापासून आभार. बेस्ट बॉलर सायकल स्वर्गीय प्रीत सुनील नाईक हमरापूर यांच्या वतीने मिळाले, त्यांचं मनापासून आभार. आणि त्याचबरोबरने बेस्ट फिल्डर सायकल पार्थ कोलीवाडा हॉटेल विनोद मात्रे सोनखार यांच्या वतीने आम्हाला मिळाले, त्यांचं मनापासून आभार. आयवा कॅच लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी सायकल अक्षय अशोक डांगरकर यांच्या वतीने मिळाले, त्यांचं मनापासून आभार. प्रथम विजेता संघ मालक जो चॅम्पियन संघ होईल त्या संघाच्या संघ मालकाला वॉशिंग मशीन देण्यात आलेलं आहे. सौरभ मोबाईल इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर सौरभ मात्रे, सुजित मात्रे या सर्वांचं मनापासून आभार. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान सौरभ मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, त्यांचं मनापासून आभार. 3 बॉल 5. जबरदस्त सामना. सूरज संघर्ष करतोय बघा. या मोमेंटला कविश जर का विकेट मिळाला तर का होईल. लॉफ करत असताना बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा षटकार आणि हा पहिला सामना जिंकलाय सूरज मात्रेच्या संघाने. वेल प्लेड, अभिनंदन टीम. कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे, हार्ड लक टीम शिवन्या स्पोर्ट्स कळवे. शेवटपर्यंत उभा राहिला आणि सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर आला. त्याने मैदान गाजवलं कॅप्टन सूरजने आणि हा पहिला सामना जिंकला. अभिनंदन.